राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी खास सोय, प्राण्यांची अशी घेतली जात आहे काळजी। राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त होत आहेत। केवळ माणसंच नाही तर प्राण्यांना देखील याच्या झळा बसत आहेत आणि हीच बाब लक्षात घेत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। जानकी आणि मीरा या दोन हत्तींसाठी खास स्नानासाठी जलतरण तलाव तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे आणि तेथे त्यांच्यावर पाण्याचे फवारे देखील केले जात आहेत। तसेच वाघ आणि सिंह यांच्यासाठी फॉगर सिस्टीम तसेच कूलर लावले जात आहे। त्यामुळे उष्णता कमी होण्यासाठी मदत होत आहे आणि कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढते आहे। प्राणी संग्रहालयात जवळपास 400 प्राणी आहेत आणि या सर्व प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कूलर, वॉटर फोगर्स, पाण्याचे हौद अशा विविध व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। वाघ, हत्ती, अस्वल, साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे। उन्हाळ्यामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात येत आहेत। या सर्व प्राण्यांचे प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते तशी यावर्षी घेतली जात आहे। हत्तीला अंघोळ घातली जाते, वाघांच्या पिंजऱ्यात फोगर सोडले जात आहे। जसं आता आपल्याकडे काही स्मॉल कॅट्स आहेत, जंगल कॅट आहे, लेपर्ड कॅट्स आहेत, त्यामध्ये आपण कूलर लावलेले आहेत। त्यानंतर प्रत्येकात जसं लॉयन आहे, टायगर आहे, यामध्ये सुद्धा प्रत्येक खंडकामध्ये आपण कूलर लावलेला आहे। तसंच त्याच्या फॉगर सिस्टीम पण लावलेला आहे। फॉगर साधारणतः दिवसातनं 2 वेळा म्हणजे सकाळी 10:30 ते 11च्या आसपास आपण सुरू करतो। त्यानंतर 4 ते 4:30च्या दरम्यान सुद्धा आपण हे फॉगर सुरू केलं जातं। त्यानंतर हे वातावरणातील टेम्परेचर कमीत कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा या उष्माघातापासून त्यांना संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातनं खंडकामध्ये सुद्धा काही स्प्रिंकलर्स किंवा जे काही पाण्याचे फवारे आहे हे सोडले जातात। तसेच बोनेट आणि रेसेस जे मकाक आहे माकडं, यामध्ये सुद्धा जे आतमध्ये खंडकांमध्ये आपण जे काही त्यांचा नाईट हाऊस आहे तिथे सुद्धा आपण कूलर लावलेला आहे। तसेच आता ह्या उन्हामुळे जो काही वन्य प्राण्यांमध्ये स्ट्रेस येतो तर आपण एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला असतो, जसं की विटॅमिन ई, सेलेनियम आणि विटॅमिन ई हे पावडर फॉर्म मध्ये म्हणजे सोल्युबल वॉटर जो काही पाण्यामध्ये आपण पाण्याच्या माध्यमातून देतो। जसं आपण ORS वगैरे काही ओरल इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपण घेत असतो डिहायड्रेशन थांबवण्यासाठी। त्या व्यतिरिक्त तसंच आपण एक ऑर्डिलाइट मग पेट म्हणून आहे ते आपण प्राण्यांना पाण्याच्या माध्यमातून पिण्यातनं देतो की त्यांना तो स्ट्रेस येऊ नये, तसेच तापमान त्यांचं नियंत्रित राहावं। त्या व्यतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून आपण मल्टीव्हिटॅमिन सुद्धा प्राण्यांना देतोय, सगळ्या प्राण्यांना। जसं की आता आपल्याकडं लांडगा, कोला तसंच तरस सुद्धा या प्रत्येकाच्या खंडकामध्ये सुद्धा आपण कूलरची उपाययोजना केलेली आहे। तसेच फॉगर सिस्टीम सुद्धा लावलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।